सगळ्यांचं म्हणणं आहे की यांच्यावर गुन्हा दाखल का करू नये. अरे तुम्ही प्रेझेंटेशन करताय जयपूरचा आग्र्याचा हे दाखवला ना, अरे अंबाबाईच्या मंदिराचं काय तुम्ही दाखवताय आणि किती वेळा दाखवलं. या लोकांच्या भावना आहेत. त्यांनी सांगितलं अरे दगड घासून अरे बा आमचा होतं ते आमचं अंबाबाईचं मंदिर बरं होतं. कशाला तुम्ही नाही ती गोष्टी करा. जो कळस बसवला जातो तो ब्रह्मचार्याचा असते किंवा शंकराचार्यांचा असते बसवला जातो. त्याचा विधी आहे. तो कुठल्याही प्रकारचा विधी न करता रात्री त्या ठिकाणी काल संध्याकाळी त्याच्यावरती प्लेटफॉर्मवर फोन केलाय. सगळं पूर्ण साहेब ऑर्डरमध्ये परवानगी नाहीये. साहेब वर्क ऑर्डरमध्ये नाहीये. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर. या मंदिराच्या संवर्धनाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र याच संवर्धनाच्या कामामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने संवर्धनाचं काम सुरू असल्याने अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्याला धोका निर्माण होत असल्याचं कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केलाय. याच महत्वाच्या मुद्द्यावर बुधवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळोखे, उपमहापौर अक्षय जरग यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पुरातत्व विभागाने कशा पद्धतीने अंबाबाई मंदिराचं संवर्धनाचं काम सुरू आहे याची माहिती दिली. मात्र हिंदुत्ववादी संघटना आणि कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती यांनी पुरातत्व खात्याच्या कामावरती थेट आक्षेप घेतला. तसेच चुकीच्या पद्धतीने सुरू असणाऱ्या कामावरती देखील ताशेरे ओढले. त्यामुळे काही वेळ या बैठकीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काल संध्याकाळी त्याच्यावरती प्लेटफॉर्मवर फोन केलाय. सगळं पूर्ण साहेब ऑर्डरमध्ये परवानगी नाहीये. साहेब वर्क ऑर्डरमध्ये नाहीये. नाही असा उल्लेख आहे. साहेब आता आपण आमदार साहेब यात एकच करा, एक जबाबदारी निश्चित करा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जबाबदार आहे, पुरातत्व विभाग जबाबदार आहे. आम्ही पत्र दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेल केल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या मंदिराचं केलं, ह्या मंदिराचं केलंय. मगाशी तुम्हाला मी म्हटलं ज्या वाळू ब्लास्टिंग कुठे वापरतात? स्टील कास्टिंगला साफ करण्यासाठी. तुम्ही जे दगडा वापरलेला आहे, जर तुम्हाला उद्या मगाशी सुद्धा म्हटलं तुम्हाला उद्या जाऊन त्या ठिकाणी आपण बघूया. अनेक ठिकाणी छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, त्याचे नाक डोळे कान पूर्णपणे झिजून गेलेले आहेत. पुढच्या 30 वर्षामध्ये या मंदिराची झीज होणार नाही एवढी झीज एका दिवसात तुम्ही केलेली आहे. त्याचप्रमाणे मगाशी सांगितलं अंबाबाई मंदिर संवर्धनाच्या कामाबाबत नेमका आक्षेप काय आहे आणि कामात कोणत्या चुका होत आहेत त्याविषयी जाणून घेऊयात. आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. ज्या मंदिरामध्ये संवर्धनाचं काम चालू आहे, हे अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे. या मंदिरामधला जो आमचा इतिहास आहे तो नष्ट करण्याचं काम चालू आहे. या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती की आपण बैठक लावावी. आणि आज या बैठकीमध्ये संपूर्ण तसं जर बघायला गेलं, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी असेल, माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा तिथले कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा पुरातन खातं असेल, हे नील उत्तर झालेले आहेत. आपल्या एकाही प्रश्नाला तिने उत्तर देऊ शकलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ मंदिरामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं कळसाव खोदकाम चालू आहे, आज कळसाच्या ठिकाणी खाली पुजारी बसतात, त्या ठिकाणी माती पडायला लागलेली आहे. म्हणजे उद्या या अनेक दगडांचा धोका होऊ शकतो मंदिराला. या संदर्भात आपण कलेक्टरला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणीची संपूर्ण पाहणी करावी आणि त्या ठिकाणी ज्या वर्क ऑर्डर मध्ये आहे कोणत्याही शस्त्राचा वापर करायचा नाही. आज मंदिराच्या कळसावर सुद्धा ब्रेकरचं काम चालू आहे, हे त्यांना आपण ताबडतोब बंद करावं. आणि बाकीचं जे काम असेल छन्नी हातोडीचं काम, त्याला आम्ही मान्यता दिलेलं आहे. आणि जर काम तशा पद्धतीचं चालू ठेवलं तर जशा तसं आपण उत्तर देऊ. या बैठकीवर समाधी नासण्याचा विषय येत नाही, कारण प्रामुख्यानं जे महत्वाच्या मागण्या होत्या की हे जे काम चालू आहे हे पुरातत्वाच्या नियमानुसार चालू नाही, यात काही शंका नाही. कारण हे एकतर ग्राइंडर आणि व्हायब्रेटर उत्खननासाठी वापरायचा नसतो, हे पुरातत्वाच्या नियमात आहे. पण इथे जे सर्रास वापरून काम केलं जातं. आज मातृलिंग जे अंबाबाईच्या डोक्यावर जे आहे मातृलिंग, तिथले मोठमोठे दगड काढलेले आहेत. मुळात दगड खराब झाले नसताना काय काढले? आणि 1867 सालचा जो पेपर दाखवला, जो कारंजा जिथं होता, जिथं हौद होता, तो सुद्धा उत्खनन करण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरकडून गेले. पुरातत्व अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं की या कामाची परवानगी आमच्याकडून घेतलेली नाही आणि देवस्थान समितीला सुद्धा याच्याबद्दल माहिती नाही. असं जर असेल तर ज्या संबंधित कुणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर फौजदारी करायला पाहिजे. याच्यावर सुद्धा कलेक्टर साहेबांनी योग्य ते निर्णय दिले नाही आणि या कामावर
आर्कोलॉजिस्ट कोणतरी नेमला पाहिजे कायमस्वरूपी, तिथं जो 24 तास काय थांबून भूमिका असणार आहे? आता काही अल्टिमेटम असणार आहे का? चौकशी करून गुन्हे दाखल करतो, चौकशी करून कारवाई करतो, याचा पाठपुरावा नक्कीच केला जाईल. कारण कलेक्टर साहेबांच्या बरोबर लोकप्रतिनिधी आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर पाठपुरावा करू. जर काही या 8 दिवसात काही निर्णय घेतला नाही तर नक्कीच आंदोलनाची पुढच्या दिशा ठरवली. गुन्हे दाखल करायचं नाही, लेखी FRI मी दिलेला आहे आणि तो FRI माननीय जिल्हाधिकारी हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर सचिव आहेत, सचिव सुद्धा हजर होत्या. त्यांच्या नावाने मी आज फिर्याद दिलेली आहे. ज्याने कोणी अंबाबाईच्या ऐतिहासिक हेरिटेजचा जो हौद आतोरात पाडला आणि त्याचे अवशेष गायब केले त्याबद्दलचे सगळे पुरावे मी दिलेले आहेत. त्याचा पूर्वीचा फोटो, आत्ताचा फोटो हा मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. जर उद्या जिल्हाधिकाऱ्यांनी FRI दाखल केला नाही तर मी स्वतः जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FRI दाखल करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत एकंदरीतच तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र अंबाबाई मंदिराच्या या संपूर्ण संवर्धनाच्या कामकाजाबाबत आता काय कारवाई होणार यावर जिल्हाधिकारी काय म्हणालेत पहा. निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर याचं जे जतन संवर्धनाचं काम चालू आहे पुरातत्व विभागामार्फत, त्याबद्दल काही आक्षेप स्थानिक सगळे नागरिक असतील या सगळ्यांनी घेतले होते. त्यांचे नेमकं काय आक्षेप आहेत ते समजून घेण्यासाठी आज आम्ही बैठक बोलवली होती. सोबतच पुरातत्व विभागाचे अधिकारी पण आपण उपस्थित केले होते, जेणेकरून त्या ज्या प्रकारे संवर्धनची प्रोसेस ही सायंटिफिक पद्धतीने होते की नाही होत याबद्दल सर्वांनी काही सजेशन किंवा ऑब्जेक्शन घेतलेले आहे. त्याची आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काही करेक्टिव्ह मेजर्स पण आम्हाला सांगितले की या प्रकारे काम व्हायला पाहिजे, त्या प्रकारे त्याच्या सगळ्याची आम्ही सायंटिफिक तपासणी करून त्यानुसार त्यांचे खुलासे द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन या सगळं काम करत असताना कोणत्याही कुणाच्या भावनांना ठोस पोहोचणार याची काळजी आम्ही घेण्यासाठी पुरातत्व विभागाला निर्देश दिलेले आहेत. काही लोकांवर कारवाईची मागणी देखील केलेली आहे. मग ते पुरातत्वच्या अधिकारी असतील किंवा जे चुकीचं काम ज्यांनी केले त्याच्यावर काय नक्की काही उपस्थित नागरिकांचं म्हणणं होतं की काही काम चुकीचं झालंय, तर त्यानुसार त्याची योग्य तपासणी केली जाईल आणि ज्या ज्या लोकांनी चुकी केली असेल त्याची जबाबदारी निश्चित. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं अंबाबाई मंदिर, या मंदिराला स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना म्हणून पाहिलं जातं. तसेच प्राचीन मंदिर म्हणून देखील हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोल्हापुरातील हा ठेवा जपण्यासाठी चुकीच्या पद्धतीने काम केलेल्यांवर काय कारवाई होणार आणि यापुढील कामकाज कशा पद्धतीनं होणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.